समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरातली दरिद्रता, कटकट, वादविवाद, टेन्शन, आर्थिक प्रश्न दूर जाण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। उपाय कसा करावा बघा। त्याच्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा लोटा लागणार आहे, म्हणजे गडू लागणार आहे। तो गडू घ्यायचा आणि त्या गडूमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे। हा जो उपाय आहे तो तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय गुरुवारच्या दिवशी रात्रीच्या टायमाला 7:30 च्या वेळेस आपण दिवाबत्ती करतो, देवाला दिवा लावतो, त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुरुवारच्या दिवशी। गुरुवारी तुम्ही एक तांबा घ्यायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे। पाणी घेतल्यानंतर त्याच्यात तांदूळ टाकायचे, थोडेसे हळदी कुंकू टाकायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला जिथं तुम्ही अगरबत्ती वगैरे दिवा लावणार देवाजवळ त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे एका कोपऱ्यामध्ये। आणि ते कोपऱ्यामध्ये ठेवताना त्या पाणी नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी ते पाणी तुम्हाला एक तर तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा एखाद्या झाडामध्ये टाकायचं आहे। फक्त आपल्याला तुळशी सोडून हे पाणी टाकायचं आहे। बघा, ज्या वेळेस तुम्ही हे पाणी ठेवणार, हा कळस भरून ठेवणार, तो एका साईडला ठेवायचा आहे। म्हणजे आपल्या देवघराच्या एका साईडला तुम्हाला तो कळस ठेवायचा आहे। तो कळस ठेवत असताना तुमच्या जीवनातले जे काही अडचणी आहे, दारिद्र्यपणा आहे, पैसा येत नाही, पैसा पुरत नाही किंवा घरामध्ये नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आहे, तर हे जे पाणी असतं हे जे आपल्या घरातली संपूर्ण नकारात्मक शक्ती आहे ते अब्झॉर्ब करत असतं, म्हणजे आकर्षित करत असतं। आणि आपल्या घरामध्ये जे काही पैशाचे प्रॉब्लेम असतील, दारिद्र्यपणा असतील, तर संपूर्ण निवारण हे पाणी ठेवल्याने होत असतं। जोपर्यंत तुमच्या घरामधले प्रश्न सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही दर गुरुवारच्या दिवशी असा हा एक उपाय करा। निश्चितच तुम्हाला याचा अनुभव येईल। 2-3 गुरुवार केल्यानंतरच तुम्हाला याचा अनुभव येईल। करून बघा, अतिशय साधा आणि सिंपल आहे, कष्टाला पर्याय नाही, पण हा उपाय केल्याने निश्चितच तुम्हाला चांगलाच फायदा होईल। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।